महाबुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। पुढारी कस्तुरी क्लबतर्फे महिलांच्या भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। महिलांच्या भव्य बाईक रॅलीत महिलांचा जोश आणि जल्लोष पाहायला मिळणार आहे। गुढीपाडव्यानिमित्त आज दैनिक पुढारीनं या उपक्रमाचं आयोजन केलंय। या उपक्रमाचं यंदाचं हे तिसरं वर्ष आहे। तर कोल्हापूरसह पुणे, सांगली, नगर आणि ठाणे या 5 जिल्ह्यात आज एकाच दिवशी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। महिलांची भव्य बाईक रॅली त्या ठिकाणी निघणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमधले दृश्य आहे। तर कोल्हापूर, पुणे, सांगली, नगर, ठाण्यातून ही रॅली निघणार आहे। पुढारी कस्तुरी क्लबतर्फे महिलांच्या भव्य अशा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। त्या ठिकाणी कोल्हापूरमधले दृश्य आपण पाहतोय। महिलांमध्ये एक वेगळा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळालाय। हे दृश्य पाहतोय, महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात महिलांनी त्या ठिकाणी या रॅलीसाठी उपस्थिती लावलेली आहे। महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। भव्य बाईक रॅलीत त्या ठिकाणी महिलांचा जोश पाहायला मिळणार आहे। गुढीपाडव्यानिमित्त आज दैनिक पुढारीचा हा अनोखा उपक्रम, या उपक्रमासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळते। तर केवळ कोल्हापूरच नाही तर पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर आणि ठाण्यातून ही रॅली निघणार आहे। मात्र ही कोल्हापुरातली दृश्य आपण पाहतोय। ही तिन्ही दृश्य आहेत कोल्हापूरमधली दृश्य, दुसरी दृश्य ठाण्यातली, तर तिसरी दृश्य आहेत पुण्यातील, ज्या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने दैनिक पुढारीच्या या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महिलांचा भरभरून प्रतिसाद या उपक्रमाला पाहायला मिळतो। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले। निकेश, महत्त्वाचा उपक्रम आहे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं दैनिक पुढारीने या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे। महिलांची बाईक रॅली निघणार आहे आणि त्यासाठी आता उत्स्फूर्त असा महिलांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय। कशी आजची वेगळी सकाळ आणि महिलांचा उत्साह नेमका कसा पाहायला मिळतोय? जिल्ह्यांपैकी ठाण्यात देखील मोठा उत्साह जो आहे तो महिलांचा पाहायला मिळतोय। खरं तर सकाळी 7च्या अगोदरपासून या सर्व महिला ज्या आहेत ते बाईक रॅलीसाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळते। पारंपरिक वेशभूषा या सर्व महिलांनी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। प्रत्येक महिला जे आहेत ते या बाईक रॅलीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यासाठी या सर्व महिला ज्या आहेत ते आलेल्या पाहायला मिळत आहेत। प्रत्येकाने आपली पारंपरिक वेशभूषा जी आहे ती केलेली आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपली बाईक जी आहे ती सजवलेली पाहिजे। असंच महिलांचा एक ग्रुप जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। फेटे घालून या सर्व महिला ज्या आहेत ते सज्ज झालेल्या आहेत। कसा उत्साह यंदाचा बाईक रॅलीचा आहे? आमचा हा यावर्षीचा आहे ब्रेस्ट कॅन्सर आणि वुमन्स मेंटल हेल्थ। तर ह्याच्यावर या मुद्द्यावरून आम्ही ही रॅली काढलेली आहे। खूप 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 मजा येते आणि खूप जास्ती उदंड उत्साह आहे। लवकर आपापल्या बाईकवर चला। काय संदेश घेऊन आलेला? ह्यावेळेला संदेश घेऊन आलोय ब्रेस्ट कॅन्सरचा। कसा प्रकारचा उत्साह? खूप उत्साह आहे आणि आम्ही बी काइंड टू युअर माइंड असं मेंटल हेल्थ अवेअरनेससाठी अवेअरनेस रेज करण्यासाठी हे करतोय आज। आपण पाहतोय की मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या बाईक रॅलीसाठी या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत आहेत। ढोल ताशा पथक आहे आणि या ढोल ताशा पथकाच्या तालावरती या सर्व महिला ज्या आहेत ते इथे फिरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने बाईक जे आहेत ते या महिला ज्या आहेत ते घेऊन आलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात ठाण्यातनं देखील या बाईक रॅलीला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि याच बाईक रॅलीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश जे आहेत ते या महिलांच्या वतीने जे आहेत ते देण्यात येणार आहेत। नक्कीच निकेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर यानंतर कोल्हापूरमधून आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत। मी शेखरकडे जाणार आहे। शेखर, महिलांच्या भव्य बाईक रॅलीचं आयोजन गुढीपाडव्याच्या निमित्ताने करण्यात आलं आहे। कोल्हापुरात नेमका कसा प्रतिसाद, कसा उत्साह आज पाहायला मिळतोय? कारण कोल्हापूरमध्ये अतिशय मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। दरवर्षी जी गर्दी होते त्यापेक्षाही जास्त गर्दी जी आहे ती आत्ता या वर्षीच्या रॅलीमध्ये झालेली आहे आणि त्याचेच दृश्य जे आहे ती मी सुरुवातीला दाखवतो। त्यापूर्वी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आकर्षक अशा वेशभूषा धारण करून काही महिला देखील आलेल्या आहेत आणि या रॅलीची शोभा खरं तर ते वाढवताना देखील पाहायला मिळते। प्रत्येक महिलेला या ठिकाणी दैनिक पुढारी कस्तुरी क्लबकडून मानाचा फेटा देखील परिधान केलेला आहे। मात्र एक आकर्षक वेशभूषा धारण करून आलेले त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊया। या वेशभूषेमध्ये तुम्ही यायचं आज ठरवलेले सगळ्यांचं आकर्षण आता बनलंय, सगळे सेल्फी देखील काढतायत। होय, जय श्रीराम। खूप आनंद होतोय ही वेशभूषा करताना आणि पुढारी कस्तुरी क्लबमुळे आम्हाला ही वेशभूषा करता आली आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय। धन्यवाद।
आता येताना गुढीपाडवा येतच आहे, तर गुढीपाडव्याचं औचित्य साधून आम्ही राम आणि सीतेचा वेशभूषा करून आलेलो आहोत आणि दरवर्षी आम्हाला कस्तुरी क्लबमुळे आम्हाला नवनवीन वेशभूषा करता येतात, तर कस्तुरी क्लबचे आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. थँक्यू. खरं तर तुम्ही आकर्षक अशी राम सीतेची खरं तर या ठिकाणी वेशभूषा धारण करून आलेत आणि अर्थातच त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी देखील या ठिकाणी महिला सहभागी झालेल्या आहेत. बाजूला जर बघितलं तर अजूनही काही महिला ज्या आहेत त्या फेटे परिधान करण्यासाठी या ठिकाणी लाईनमध्ये असताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती यावर्षी झालेली आहे. अनेक महिलांनी या ठिकाणी नाव नोंदणी केलेली आहे आणि अर्थातच कोल्हापुरातलं हे दसरा मैदान आहे, ज्या मैदानावरती याच रॅलीची सुरुवात जी आहे ती आता काही वेळातच होणार आहे. तत्पूर्वी या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या अनेक महिला ज्या आहेत त्या दाखवतो आणि बाजूलाच असणाऱ्या अनेकांनी आपल्या गाड्या देखील पार्क ज्या आहेत ते केलेल्या आहेत. काही वेळातच या रॅलीला सुरुवात होणार आहे, त्यामुळं निश्चितच या सगळ्यांमध्ये मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. बाजूला जर बघितलं तर त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील काढण्यात आलेला आहे आणि त्या सेल्फी पॉईंटच्या ठिकाणी देखील काही महिला असू देत, तरुणी असू देत, त्या फोटो काढताना पाहायला मिळतात, आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात आणि त्यांच्यासोबतच आपण बातचीत करण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. हातामध्ये गुढी देखील घेऊन या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी झाल्यात. खरं तर दरवर्षी या रॅलीमध्ये येत आहे. हो, दरवर्षी येतोय. खरं तर नटून खरं तर साडी परिधान करून डोक्यावरती फेटा परिधान करून या रॅलीमध्ये सहभागी होण्याची एक इच्छा असते अनेकांची आणि तीच सगळ्यांनी पुढारी न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिली. कसा आनंद व्यक्त करताय तुम्ही सगळ्याच महिला नटून आलेला? छान आणि खूप उत्साहपूर्ण वाटते. खूपच उत्साहपूर्ण वाटते. छान वाटते. आमच्यासाठी कस्तुरी क्लबनं हा एक आनंदाचा सुवर्णक्षण उपलब्ध करून दिलेला आहे. आम्ही कस्तुरी क्लबचे आणि स्मिता दिदींचे मनपूर्वक आभारी आहोत सगळे. आपण बघितलं कारण तर हा सेल्फी पॉईंट या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि त्याच सेल्फी पॉईंटच्या ठिकाणी देखील अनेक महिला ज्या आहेत त्या सेल्फी घेताना पाहायला मिळत आहेत. बाजूला देखील बघितलं तर अनेक महिला स्वतःचे फोटो काढण्यामध्ये देखील व्यस्त आहेत. काही वेळातच या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि तत्पूर्वी या मैदानावरची सगळी महिलांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर या महिला देखील आहेत ज्या आता काही वेळात फेटा देखील परिधान करतील आणि त्यानंतर या रॅलीमध्ये सहभागी होतील. विविध संदेश देऊन खरं तर या सगळ्या महिला या ठिकाणी दाखल होत असतात आणि यावर्षी सुद्धा या सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. काय सांगाल, यावर्षी देखील उत्साहात या ठिकाणी महिला सगळ्या सहभागी झाल्या? महिलांचा उत्साह हा नेहमी अगदी भरभरून प्रत्येक ठिकाणी असतोय. पुढारीसाठी तर नेहमी असणारच आहे, कस्तुरीसाठी असणारच आहे आणि कस्तुरीने जे आम्हाला ही जी जागा करून दिलेली आहे महिलांसाठी, ती त्यांच्यासाठी आम्ही आभार आहे पुढारीचे. पुढारी देखील आभार करण जी आहे ती या ठिकाणी माणसांना पाहायला मिळतात अनेक महिला. त्यामुळे निश्चितच काही वेळात या रॅलीला सुरुवात होईल आणि कोल्हापुरातल्या प्रमुख मार्गांवरून पुन्हा एकदा याच दसरा मैदान या ठिकाणी रॅलीची समाप्ती होणार आहे. करण नक्कीच शेखर, तो आपल्याशी असाच जोडलेला राहा. पुण्यातून ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडलेत. बालाजी, पुढारी न्यूजच्या माध्यमातून या अनोख्या अशा उपक्रमाचं आयोजन गुढीपाडव्याच्या निमित्तानं करण्यात आलं आणि भरभरून असा प्रतिसाद, उत्साह महिलांचा या बाईक रॅलीसाठी पाहायला मिळतोय. पुण्यातली सध्या ताजी अपडेट काय, कशा प्रकारचा उत्साह पुण्यात आहे आणि नेमकी या रॅलीची सुरुवात पुण्यातील कुठल्या मार्गावरून होणार आहे? करण रॅलीमध्ये मोठा सहभाग घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. वेगवेगळ्या वेशभूषा, वेगवेगळे सामाजिक संदेश जे आहेत ते हातामध्ये घेऊन, गळ्यामध्ये त्याचे बॅनर घेऊन ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत आणि जवळपास अनेक महिला ज्या आहेत ते प्रत्येक संस्कृतीचं दर्शन आपल्या वेशभूषेतून करताना, दाखवताना पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येकाने आपल्या डोक्यावरती फेटा बांधून या उत्साहामध्ये सहभागी होत आहेत. आपल्यासोबत या महिला आहेत. काय आहे, तुम्ही काय हे घातले? आपण पुढारीच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. महिला दिनानिमित्त त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. पाणी वाचवा, जीवन जगवा हा संदेश पुढारीने दिलेला आहे. तर हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे तुम्ही बघू शकता, किती महिला इथे जमलेल्या आहेत आणि आपलं सगळं एन्जॉय करतायत. खूप छान वाटतंय. पुढारीचं आम्ही मनापूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की दरवर्षी असं आम्हाला हे 3रं वर्ष आहे आम्ही अटेंड करतोय आणि खूप छान वाटतंय आम्हाला की आपण इथे एन्जॉय करतोय. म्हणून काय
आम्ही सगळी पाणी वाचवा हे आहे महिला दिनानिमित्त कार्यक्रम ठेवला आहे पुढारीवाल्यांनी. तर आम्ही पाणी वाचवा पाणी जिरवा याच्यासाठी आम्ही सहभाग घेतलेला आहे. हे तिसरं वर्ष आहे सहभाग घेण्याचा. आणि आता आमचा जो ग्रुप आहे ना, दुर्गा महिला बचत गट हा ग्रुप आहे, तो ग्रुप घेऊन आम्ही आलेलो आहेत या प्रोग्रामसाठी. आणि असं आम्ही येतच राहणार इथून पुढे. थँक्यू. कारण बघतोय आपण अनेक तरुणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत, महिला सहभागी झालेल्या आहेत. आणि ही रॅली जी आहे ती पुढारी ऑफिस, स्वारगेट, सारसबाग मार्ग, बाजीराव रस्ता आणि महानगरपालिका अशी मार्गस्थ होणार आहे. थोड्याच वेळामध्ये ही सगळी रॅली जी आहे ती इथून आता सुरुवात होईल. सर्वांना फेटे बांधण्यात येत आहेत, सर्वांना तयारी करण्यात सांगण्यात येते. मोठा उत्साह जो आहे तो प्रत्येक महिलेमध्ये आहे. आपण ही जी गाडी बघतोय त्या गाडीवरती गुढी लावलेली आहे आणि पाठीमागे जय श्रीरामचा झेंडा आहे. अशा प्रकारे प्रत्येकजण आपापल्या विचाराने या सगळ्या रॅलीमध्ये, संस्कृतीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हा उत्साह दरवर्षी असंच वाढताना सुद्धा पाहायला मिळतोय. करण, नक्कीच बालाजी आपल्याशी असाच जोडलेला आहे. या संदर्भात आपण आता थेट सांगलीमध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय. महिलांचा एक वेगळाच उत्साह त्या ठिकाणी जोश पाहायला मिळतोय. हे दृश्य आपण पाहतोय. महिला भव्य अशा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. फ्लॅग दाखवून ज्यावेळी रॅलीची सुरुवात होईल तर त्यावेळी शिस्तबद्ध रीतीने आपण रूट फॉलो करायचा आहे. आयोजकांच्या सूचनांचं पालन करा. संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी सांगलीहून आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत जोडले. स्वप्नील, पुढारी न्यूजच्या माध्यमातून एका अनोख्या अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुढारी कस्तुरी क्लबतर्फे महिलांची भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे गुढीपाडव्याच्या निमित्त. आणि एकीकडे आपण पाहतोय राज्यभरात या ठिकाणी भरभरून असा प्रतिसाद या बाईक रॅलीला पाहायला मिळतोय. महिलांमध्ये जोश पाहायला मिळतोय. सांगलीमध्ये नेमकं काय घडतंय? कारण त्या ठिकाणी दिसतंय की आता बाईक रॅलीला काही क्षणात सुरुवात होणार आहे. आपले सांगलीकर आणि या सांगलीकर मुली यांच्या दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी भव्य अशा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं दैनिक पुढारीच्या माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महिलांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता उपस्थिती पाहायला मिळत आहे. या बाईक रॅलीला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. भरभरून असा प्रतिसाद महिलांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटीलकडे मी जाणार आहे. शेखर, बाईक रॅलीला काही क्षणातच त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. साधारणतः किती महिला त्या ठिकाणी उपस्थित आहेत बाईक रॅलीमध्ये सहभाग घेण्यासाठी? आणि बाईक रॅलीचा हा जो कोल्हापूरमधला मार्ग आहे तो नेमका कसा असणार आहे? करण, काही वेळातच या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि मी त्याच मैदानावरती उभा आहे ज्या ठिकाणाहून ही रॅलीची सुरुवात होणार आहे. सुरुवातीला या महिलांची दृश्य दाखवतो ज्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी झाले याचा अंदाज जो आहे तो सर्वांना येईल. खरं तर हजारोंच्या संख्येनं यावर्षी रजिस्ट्रेशन जे आहे ते या सगळ्या महिलांनी केलेलं आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी मानाचा फेटा देखील बांधला जात आहे. आणि आपण पाहताय खरं तर या बाईक्स आणि या महिलांनी हे ग्राउंड जे आहे ते खचाखच भरलेलं देखील पाहायला मिळतंय. आणि काही वेळातच याची सुरुवात देखील होणार आहे. अनेक महिला जे आहेत ते विविध वेशभूषा परिधान करून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. तर काहींच्या डोक्यावरती फेटा देखील पाहायला मिळतोय. या वर्षीची थीम जी आहे ती अनेक महिलांना व्हाईट कुर्ते देखील परिधान करण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं आणि त्यानुसार अनेक महिला ज्या आहेत ते या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे कुर्ते जे आहेत ते परिधान करून या संपूर्ण रॅलीला सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. आणि आता देखील आपण ही सगळी दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी महिला फेटे बांधण्यासाठी या ठिकाणी लाईन लावून थांबलेले आहेत. आणि त्यांच्याकडूनच खरं तर आता काही वेळातच या रॅलीला सुरुवात होणार आहे. मोठा उत्साह जो आहे तो यावर्षी सुद्धा पाहायला मिळतो. त्यामुळे निश्चितच आहे हजारोंच्या संख्येनं यावर्षी देखील अनेक महिलांचा प्रतिसाद जो आहे तो दरवर्षीप्रमाणे मिळालेला आहे. कोल्हापुरातले या दसरा मैदान या ठिकाणाहून या रॅलीला सुरुवात होणार आहे. आणि त्यानंतर ही रॅली कोल्हापुरातल्या प्रमुख मार्गांवरून जाणार आहे. सीबीएस असू दे, सीबीएस पासून कावळा नाका, त्या ठिकाणी विद्यापीठ रोड आणि सायबर चौक करून पुन्हा एकदा याच दसरा चौक या ठिकाणी असलेल्या मैदानावरती येऊन या रॅलीची समाप्ती होणार. त्यामुळे निश्चितच दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक उत्साह जो आहे तो महिलांचा या रॅलीला पाहायला मिळतो. खरं
नक्कीच शेखर, निकेश, स्वप्नील आणि बालाजी खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. तर थेट जाऊयात ठाण्यामध्ये, त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहणार आहोत. भव्य अशा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. पुढारी दैनिकच्या माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. हे दृश्य आपण पाहतोय. दाखव बाईक दाखव.